सुरुवात करू. सुखावह बैठक स्थिती. साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेमध्ये. पाठीचा कणा सरळ. मान मध्यभागी. हनुवटी जमिनीला समांतर. डोळे अलगद मिटलेले. लक्ष आपल्या देहाकडे. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत संपूर्ण देहामध्ये स्थिरता आणि शिथिलता. जोड आपल्या श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. सहज सुरू असणारा श्वास. आंतरिक सजगता. करणार आहोत श्वसन मार्ग शुद्धी. एकेका नाकपुडीने. डोळे अलगद मिटलेले आहेतच. डाव्या अंथरे डावी नाकपुडी सहज बंद करूया. उजवा हात गुडघ्यावर द्रोण मुद्रेमध्ये. खांदे कोपर शिथिल आहे. डोळे अलगद मिटून ही कृती करण्याचा प्रयत्न. उजवीने आहे तो श्वास सोडा. एक सहज श्वास भरून घ्या. पोट हलकस बाहेर येते. तोही श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका. एक. अशा प्रकारे 10 आवर्तन. ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हिलेशन उजव्या नाकपुडीने. 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. डावा हात गुडघ्यावर जाणीव उजव्या नाकपुडीकडे. तिथला श्वसन मार्गातला बदल. हीच कृती विरुद्ध बाजूने. उजव्या अंगठ्याने उजवी नाकपुडी सहज बंद करूया. डाव्या नाकपुडीने ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हिलेशन. डावीने आहे तो श्वास सोडूया. एक सहज श्वास भरून घेऊया. पोट किंचितच बाहेर येत आहे. तोही श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका. आणि या कृतीला सुरुवात यथाशक्ती 10 आवर्तन आपली आपण करून घेऊया. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. उजवा हात गुडघ्यावर. जाणीव डाव्या नाकपुडीकडे. तिथला श्वसन मार्गातला किंचितसा बदल. क्रमाक्रमाने आपण उजवी आणि डावी नाकपुडी मोकळी करून घेतली. श्वसन मार्ग शुद्धी. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. करूया नेत्र शुद्ध. अलगद डोळे उघडून समोर असलेल्या ओमच्या प्रतिमेकडे एकटक स्थिर नजरेने पाहण्याचा प्रयत्न. निळ्या पार्श्वभूमीवरचा केशरी रंगाचा ओम, त्याचा आकार, त्याची चंद्रबिंदी, त्यातून निर्माण झालेली किरण, हा संपूर्ण तपशील उघड्या डोळ्यांनी आपल्या मनामध्ये सामावून घ्यायचा आहे. अकार चरण युगल. उकार उदर विशाल. मकार महामंडले मस्तकाकारे. असा माऊलीने वर्णन केलेला गणेश रूपी ओम आपण आपल्या डोळ्यांमध्ये सामावून घेत आहोत. अव्यक्त परमेश्वराचं व्यक्त स्वरूप ओम, कालातीत त्रिगुणातीत ओम. डोळे जडावू लागल्यास अथवा डोळ्यातून पाणी येऊ लागल्यास डोळे अलगद मिटून घेऊया. आणि ही ओमची प्रतिमा आपल्या भ्रूमध्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करूया. अकार ब्रह्मा, उकार विष्णू आणि मकार महेश. स्थिती, उत्पत्ती, लय,
असा हा सर्वसमावेशक ओम, 3.5 मात्रांचा बनलेला ओम आपण आपल्या भूमध्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करीत आहोत. ओमच मनन, ओमच स्मरण आणि ओमच चिंतन, ओम ओम आणि ओममय होण्याचा प्रयत्न. साधनेकडे आपली वाटचाल सुरू झालेली आहे. श्वासाची गती संथ आणि लयबद्ध झाली आहे. चेहऱ्यावर एक हलकस स्मितहास्य. पुढील 1 तास हा स्वतःसाठी आहे, स्वतःच्या शरीर व मनाच्या आरोग्यासाठी आहे. करूया वाणी शुद्धी. ओमचे 4 विविध स्तरांवरील उच्चार. पहिला उच्चार हा खणखणीत स्वरातला उच्च पट्टीतला असेल. अकाराचं प्रमाण 80% आणि मकार 20%. आहे तो श्वास सोडूया. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडत उच्चार. ओ. आळस झटकून टाकणारा असा हा पहिला उच्चार. दुसरा उच्चार मध्यम पट्टीतला अकार मकार समप्रमाणात. पुन्हा एकदा यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास. श्वास सोडत उच्चार. ओ. तिसरा उच्चार अगदी हळू आवाजामध्ये खालच्या पट्टीतलं. अकाराचं प्रमाण 20% आणि मकार लांबवलेला 80%. यासाठी पुन्हा एकदा यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास. उच्चार. ओ. चौथा उच्चार मानसिक असेल, याला कोणतंही प्रमाण नाही. शरीराकडून मनाकडे नेणारा असा हा मानसिक उच्चार. पुन्हा एकदा खोलवर दीर्घ श्वास. श्वास सोडत मनातल्या मनात ओंकार. चित्त शुद्धीसाठी प्रार्थना. दोन्ही हात जोडून घेऊया. माझ्या पाठोपाठ आपण ही बोला. ओंकारं बिंदु संयुक्तम्, ओंकारं बिंदु संयुक्तम्, नित्यं ध्यायन्ति योगिनः, नित्यं ध्यायन्ति योगिनः, कामदं मोक्षदं चैव, कामदं मोक्षदं चैव. ओंकाराय नमो नमः. ओंकाराय नमो नमः. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर घेऊया. आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करा. सीटचा भाग न उचलता. आपण केलेली आहे नमन मुद्रा. संपूर्ण नतमस्तक, शरणागत भाव, लीन भाव, भक्तिभाव मनामध्ये. आपल्या साधनेची आणि दिवसाची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने. सावकाश हळूहळू कमरेत सरळ होऊया. जोडलेले हात पुन्हा छातीपाशी येतील. जोडलेल्या हातांच्या तळव्यांचे एकमेकांवर स्पर्श. निर्माण झालेली अलगदपणे आपल्या संपूर्ण डोळ्यांच्या स्नायू आणि चेहऱ्याच्या स्नायूंना द्यायची आहे. आणि अलगद डोळे उघडून एक दृष्टी समोर असलेल्या ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ. आवाज येत नाहीये का माझा? येतोय ना? आवाज येतोय ना? ओके.
आज कोणी नवीन आहे का? जर कोणी नवीन असेल तर कृपया, तुम्ही आहात का अनुराधाताई नवीन आज? काल नव्हतात का? हा हा, एक मिनिट हा. मी तुम्हाला अनम्यूट करतेय. हम्म, हा. तुम्ही जरा तुमचा माईक ऑन करा आणि तुम्हाला जर काही व्याधी किंवा कुठली गोळी चालू वगैरे असेल तर कृपया सांगा, तुमचा माईक ऑन करून. डायबिटीस आहे फक्त. त्याची ओके. थोडी खायची गोळी सुरू आहे. डायबिटीसची. हो हो. ओके. बाकी नाही. बीपीचा. नाही नाही. ओके. डायबिटीस बाकी कधी नाही. आहे म्हणजे बरेच म्हणजे दिवस झाले पण कमी प्रमाणात आहे. ओके. म्हणजे काही वर्ष झाली आहेत का, 7-8 वर्ष वगैरे अशा हो प्रकारे? हो 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 हो. अच्छा अच्छा, ठीक आहे. हरिओम, स्वागत आहे आपलं. हो. आणि कुठून आहात तुम्ही? हो. पुण्याहून. पुण्याहून. ओके. हरिओम. पुण्याहून. ओके. अरे. हरिओम, स्वागत आहे. चला, सुरुवात करूया. सुरुवातीला विश्रांती. दोन्ही पाय समोर घ्यायचे. दोन्ही पायांमध्ये अंतर. मान सैल सोडून देऊया. रिलॅक्स. बैठक स्थितीमध्ये विश्रांती स्थिती. लक्ष श्वासाकडे. आहे तो श्वास सोडून एक सहज श्वास भरून घ्यायचा. संपूर्ण श्वास सोडायचा. दोन्ही पाय जोडून घ्या. दोन्ही हात मागे. कालची आपण स्ट्रेचिंग केली तीच पुन्हा एकदा करूया. दोन्ही पावलांच्या पाचही बोटांमध्ये जास्तीत जास्त ताण द्या. आणि अंगठा आतमध्ये फोल्ड करून त्याच्यावर 4 बोट फोल्ड करा. पुन्हा ओपन करा. स्ट्रेच करूया. जास्तीत जास्त ताण. 4 बोट फोल्ड करून त्याच्यावर अंगठा. पुन्हा ओपन करायचं आहे. जास्तीत जास्त स्ट्रेच. अंगठा आतमध्ये फोल्ड करून त्याच्यावर 4 बोट फोल्ड करूया. पुन्हा ओपन करूया. जास्तीत जास्त ताण. 4 बोट फोल्ड करून त्याच्यावर अंगठा. ओपन करायचंय. पावलं जोडून घ्यायचे. अँकल जॉईंट मधून पावलं स्वतःकडे खेचूया. जमिनीकडे ताणूया. स्वतःकडे खेचायचे. जमिनीकडे ताणायचे. पाठकणा आपला सरळ असेल. हालचाल फक्त अँकल जॉईंट्स मध्ये होते. जाणीवपूर्वक होती. वर खाली वर खाली. थांबायचं आहे. आणि आता क्लॉकवाईज रोटेशन दोन्ही पावलांमध्ये अँकल जॉईंट्स मधून सुरुवात उजवीकडून डावीकडे करूया. 1 2 3 4 5. अँटी क्लॉकवाईज. 1 2 3 4 5. 5 वेळा झालं की थांबायचं. आणि आता आपल्या दोन्ही हातांची बोटं गुंफून ती गुंफण आपल्या उजव्या गुडघ्याच्या खाली घ्यायची. उजवा पाय आपल्याला जमिनीला घासत घासत फोल्ड करायचा आहे. सरळ करायचा आहे. फोल्ड. सरळ. फोल्ड. सरळ. फोल्ड. सरळ. बरोबर. पुन्हा उजवा पाय फोल्ड करूया. आणि 180 डिग्री वर खाली वर खाली वर खाली वर खाली. पुन्हा पाय वर. आणि रोटेशन क्लॉकवाईज. 1 अंगठा जमिनीला लागू देत. 2 3 4 5. अँटी क्लॉकवाईज. 1 2 3 4 5. 5 वेळा झाले की थांबायचंय. आणि आता उजवा पाय फोल्ड करून त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीवर ठेवायचंय. डावा पाय आपला सरळ असेल. पाऊल थोडस ओटी पोटाकडे सरकून घ्यायचंय. आपण करतोय हाफ बटरफ्लाय. आपला उजवा हात उजव्या गुडघ्यावर असेल. पाठीचा कडा सरळ.
आणि आता जास्तीत जास्त उजवा गुडघा जमिनीकडे प्रेस करा. पाठीमध्ये कमीत कमी हालचाल आणि स्वतःकडे घ्या. जमिनीकडे प्रेस करूया, स्वतःकडे घेऊया. आपली नकळत पाठ अशी पुढे मागे होईल तसं न करता पाठ अगदी सरळ ठेवा आणि गुडघा जास्तीत जास्त जमिनीकडे आणि वर, जमिनीकडे वर, बरोबर करतो. जमिनीकडे वर, जमिनीकडे प्रेस करायचंय, वर घ्यायचंय, जमिनीकडे प्रेस आणि शरीर बरोबर थांबायचंय. आता उजवा पाय थोडासा वर उचलायचा आहे, जमिनीला समांतर असेल उजवा पाय. उजवा हात गुडघ्यावरती, डाव्या हाताचा सपोर्ट उजव्या अँकलच्या खाली, बरोबर. आपण करतोय बेबी पोश्चर. आता जास्तीत जास्त आपला उजवा पाय आपल्याला डावीकडे आणि उजवीकडे अशा प्रकारे फिरून घ्यायचंय. आपले हिप जॉईंट जे आहेत ते मोकळे करायचे. डावीकडे उजवीकडे, डावीकडे उजवीकडे, डावीकडे उजवीकडे, बरोबर. डावीकडे उजवीकडे, डावीकडे उजवीकडे. सावकाश थांबायचंय. उजवा पाऊल आधी डाव्या पायाच्या मांडीवर ठेवा आणि त्यानंतर उजवा पाय सरळ करा. थोडा विश्रांती घ्या, दोन्ही पायांमध्ये अंतर घेऊन मान मागे सैल सोडा आणि बघा तुम्हाला उजवा पाय हा थोडासा जड जाणवेल आणि डावा पाय जो आहे तो अगदी हलका हलका वाटेल. आता याच कृती आपण दुसऱ्या पायाने करणार आहोत. पुन्हा दोन्ही पाय जोडून घ्यायचे आहेत आणि आपल्या दोन्ही हातांच्या बोटांचे गुंफण डाव्या गुडघ्याखाली असेल. डावा पाय जमिनीला घासत फोल्ड करूया, सरळ करूया. पाय फोल्ड, सरळ, फोल्ड, सरळ, फोल्ड, सरळ, फोल्ड, सरळ, बरोबर. पाय फोल्ड आणि सरळ. पुन्हा पाय फोल्ड करायचा आहे आणि आता आपल्याला हाच पाय 180 डिग्री वर खाली, परफेक्ट. वर खाली, वर खाली, वर खाली, वर खाली. पुन्हा पाय वर आणि रोटेशन क्लॉकवाईज. एक, अंगठा जमिनीकडे जाऊ दे. 2, 3, 4, 5. अँटी क्लॉकवाईज. 1, दिशा बदल. 2, 3, 4, 5. 5 वेळा पूर्ण झालं की डावं पाऊल उजव्या पायाच्या मांडीवर ठेवा. करूया हाफ बटरफ्लाय. टाच जास्तीत जास्त ओटी पोटाकडे. डाव्या हाताचा आधार डाव्या गुडघ्याला. गुडघा जास्तीत जास्त जमिनीकडे प्रेस करा. वर घ्या, जमिनीकडे, वर, जमिनीकडे, वर, जमिनीकडे, वर, बरोबर. अजून एक राऊंड. जास्तीत जास्त जमिनीकडे, वर. पाठीची कमीत कमी हालचाल. आणि आता डावा पाय थोडासा वर उचलायचा आहे. उजव्या हाताचा आधार डाव्या अँकल खाली, डावा हात गुडघ्यावरती आणि करूया बेबी पोश्चर. जास्तीत जास्त पाय आपला उजवीकडे, डावीकडे. लहान बाळाला जसं आपण जोजवतो त्याप्रमाणे कृती. उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे, बरोबर. सावकाश थांबायचंय. डावा पाऊल आधी उजव्या पायाच्या मांडीवर ठेवा आणि मग डावा पाय सरळ करा. विश्रांती, रिलॅक्स. करणार आहोत आपण आता फुल बटरफ्लाय. पावलं जी आहेत ती आपल्याला जोडून घ्यायची आहेत एकमेकांना. टाचा जास्तीत जास्त जमिनीकडे. आपल्या हाताची जी पकड आहे ती पावलांच्या भोवती. गुडघे जास्तीत जास्त जमिनीकडे सैल सोडून द्या. पाठीचा कणा सरळ, मान मध्यभागी आणि डोळे अलगद मिटून घ्या. या स्थितीला भद्रासन असं नाव आहे. आणि जेव्हा आपण पायामध्ये डायनॅमिक हालचाल करतो तेव्हा त्याला बटरफ्लाय असं म्हणतात किंवा तितली असं म्हणतात. डोळे मिटून आपल्या संपूर्ण देहाचं निरीक्षण. स्त्रियांसाठी अतिशय उपयुक्त. गायनॅकच्या रिलेटेड ज्या काही आपल्या अडचणी आहेत त्या दूर होण्यास मदत होते. खांदे एकदम रिलॅक्स ठेवा. डोळे अलगद मिटून जाणीव श्वासाची.
श्वास घेतोय, सोडतोय. आता इथे आपल्याला एक छोटीशी कृती करायची आहे. आपल्या हाताची जी पकड आहे ना पावलांच्या भोवती ती सोडून द्या. दोन्ही हात आपल्या गुडघ्यांवर ठेवा. बरोबर. आणि आता थोडस श्वासाकडे लक्ष देऊन आपण कृती करणार आहोत. श्वास घेत घेत दोन्ही गुडघे वर घ्या हाताच्या आधाराने, एकमेकांना जुळवून घ्या आणि श्वास सोडत सोडत खाली जमिनीकडे प्रेस करा. हा. बरं, आता इथे कॉन्शियसली आपल्याला पाठीतनं पुढे मागे न हलता कृती करण्याचा प्रयत्न करा. खांदे एकदम रिलॅक्स ठेवा. जेवढं तुम्हाला सहज जमेल त्याप्रमाणे करण्याचा प्रयत्न करा. व्हिडिओ बऱ्या सगळ्यांचेच बंद आहेत, त्यामुळे करताना पाठीची पुढे मागे हालचाल न करता कृती करण्याचा प्रयत्न करा. दोन्ही हात आपले गुडघ्यांवरती आहेत आणि आता सुरुवात करूया. श्वास घेत घेत गुडघे वर, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. बरोबर. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. लास्ट राऊंड. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. आता पुन्हा पावलं जी लांब गेली ती शरीराच्या जवळ ओढून घ्या आणि आपल्या हाताची पकड पावलांच्या भोवती द्या आणि थोडीशी डायनॅमिक हालचाल करूया. थोडीशी जलद हालचाल. गुडघे जास्तीत जास्त वर खाली आणि जमिनीला आपटण्याचा प्रयत्न. सुरुवात करूया. खाली आपला मांडीचा भाग जो आहे तो खाली जमिनीला आपटण्याचा प्रयत्न कर. आपले गुडघे जमिनीकडे नेण्याचा प्रयत्न करा. बरोबर. पाठ करा सरळ, मान मध्यभागी. छान. सावकाश कृती थांबवायची आहे. सावकाश थांबा आणि तिथल्या तिथेच साधी मांडी. दोन्ही हात समोर घ्या. हातांचे तळवे समोर स्क्रीनच्या दिशेला असतील. दोन्हीही हातांच्या पाचही बोटांमध्ये जास्तीत जास्त ताण द्या. जसं आपण पावलांची बोटं ताणली होती तसेच हाताचे जे बोटांमध्ये जे जॉईंट्स आहेत ते मोकळे करतोय. अंगठामध्ये मग त्याच्यावर 4 बोटं. पेरापेरातनं प्रत्येक बोट फोल्ड करायचंय. जास्तीत जास्त घट्ट मूठ वळवायची. पुन्हा ओपन करायचं. जास्तीत जास्त ताण. 4 बोटं फोल्ड करून त्याच्यावर अंगठा ठेवूया. पुन्हा ओपन करूया. जास्तीत जास्त ताण. अंगठा आतमध्ये, मग त्याच्यावर 4 बोटं. पुन्हा ओपन करायची. जास्तीत जास्त ताण. 4 बोटं फोल्ड करून त्याच्यावर अंगठा. पुन्हा ओपन करूया आणि पुन्हा एकदा अंगठा आतमध्ये फोल्ड करून घट्ट मूठ वळून घ्यायची आहे दोन्ही हातांची आणि मनगटामधून हाताची मूठ वर खाली, अप अँड डाऊन. बरोबर. अप अँड डाऊन. परफेक्ट. दोन्ही हात खांद्यातून सरळ करा आणि आता रोटेशन क्लॉकवाईज. फक्त मनगटामध्ये हालचाल. 1 2 3 4 5. अँटी क्लॉकवाईज. 1 2 3 4 5. हाताच्या मुठी सोडून द्या. हाताचे तळवे आपले सिलिंगला समांतर. दोन्ही हात फोल्ड करूया खांद्यावर आणि सरळ करूया. खांद्यावर, सरळ, फोल्ड, सरळ. दोन्ही हात समोर घ्या. पुन्हा दोन्ही हातांची बोट आपल्या खांद्यावर ठेवा. कोपरं समोरून जॉईन करून घ्या आणि शोल्डर रोटेशन. श्वास घेत घेत वर, श्वास सोडत खाली. 1. श्वासाकडे लक्ष देऊन कृती. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. 2. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. 3. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. 4. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. 5. पुन्हा कोपरं जॉईंट. दिशा बदल करूया. श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे. 1. श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे. 2. श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे. 3 4 आणि 5. 5 वेळा झालं की थांबा. दोन्ही हात गुडघ्यांवरती. डोळे मिटून घ्या आणि तिथल्या तिथेच विश्रांती.
श्वासाची गती वाढल्यासारखी वाटेल तर नाकाने श्वास घ्या आणि तोंडाने हळूवार सोडून द्या. करणार आहोत आपण नेक रोटेशन. दोन्ही हात गुडघ्यांवरती द्रोण मुद्रेमध्ये, हाताची कोपरं शरीराच्या जवळ, मान मध्यभागी, पाठीचा कणा सरळ. आणि आता सुरुवात करूया. हळूहळू आपली मान उजव्या बाजूला न्यायची आहे. उजव्या बाजूने मागची भिंत बघण्याचा प्रयत्न करा. हालचाल फक्त मानेमध्ये, मध्यभागी, डावीकडे, मध्यभागी, उजवीकडे, मध्यभागी, डावीकडे, मध्यभागी, अजून एक राऊंड उजवीकडे, सेंटर, डावीकडे, सेंटर. हलकसं टिल्टिंग. आपली मान एकदा उजव्या बाजूला टिल्ट करायची आहे. उजवा कान उजव्या खांद्याजवळ जाईल, खांद्यावर उचलायचा नाहीये. सेंटर, डावीकडे, सेंटर, उजवीकडे, सेंटर, डावीकडे, सेंटर. वन मोर राउंड उजवीकडे, सेंटर, डावीकडे, सेंटर. आता आपला चेहरा सिलिंगला समांतर, हलकीशी मान आपल्याला मागे न्यायची आहे. चेहरा सिलिंगकडे, तोंड बंद, सेंटर, हनुवटी गळ्याकडे, सेंटर. पुन्हा चेहरा सिलिंगकडे, सेंटर, हनुवटी गळ्याकडे, सेंटर. पुन्हा एक राऊंड, लास्ट राऊंड. चेहरा सिलिंगकडे, मान मध्यभागी, हनुवटी गळ्याकडे. आणि आता फुल नेक रोटेशन. आपली हनुवटी गळ्याकडे आहे. कॉलर बोनला आपली हनुवटी चिकटवण्याचा प्रयत्न करा. ज्यांना सर्वाइकल आणि पाठीचा त्रास आहे त्यांनी मात्र हे करणं टाळा. बाकीच्यांनी हनुवटी आपली गळ्याकडे आहेच. आणि आता फुल नेक रोटेशन. आपली मान उजवीकडे पाठीमागे, डावीकडे मध्यभागी, उजवीकडे पाठीमागे, डावीकडे मध्यभागी, उजवीकडे पाठीमागे, डावीकडे मध्यभागी. अँटी क्लॉकवाईज करूया. मान डावीकडे पाठीमागे, उजवीकडे मध्यभागी. सावकाश जाणीवपूर्वक हालचाल. खांदे कुठेही वर न उचलता फक्त आपल्या मानेच्या सांध्यांमध्ये हालचाल होतीये. सावकाश थांबायचे. 3 वेळा झालं की आपली मान सरळ. डोळे मिटून घेऊया. नेक रोटेशन थायरॉइड साठी आणि ब्लड प्रेशर कंट्रोल राहण्यासाठी अतिशय महत्वाचं ठरतं. डोळे मिटून तिथल्या तिथेच विश्रांती. दोन्ही पाय सरळ करायचे. दोन्ही हात समोर घ्या. दोन्ही हात समोर. आपले हात जमिनीला समांतर. आणि आता आपल्याला हिप वरती सरकायचंय. आपण कसं पुढे सरकतो जमिनीला घासत घासत, तसं आपल्याला आपल्या हिपने पुढे सरकायचंय. बघा अशा प्रकारे दोन्ही हात असे समोर घ्यायचे. आणि जेवढं तुम्हाला पुढे येता येईल तेवढं पुढे यायचं हिपनेच. हा बरोबर. जेवढं पुढे याल तेवढंच मागे जायचं, रिव्हर्स जायचं. दोन्ही हात समोर. थोडासा बॅलन्स सांभाळा आपला. आपले हिप जॉइंट्स जे आहेत, इथले मसल्स आहेत, थाय मसल्स आहेत, ते मोकळे होण्यासाठी ही कृती. बरोबर, परफेक्ट. पुन्हा एकदा पुढे असं जमिनीला घासत घासत पुढे सरकायचं आणि तसंच रिव्हर्स घ्यायचं. परफेक्ट. छान. सावकाश थांबायचंय. दोन्ही हात खाली घ्या. सेम मध्यभागी येऊन थांबा. दोन्ही हात खाली घ्या आणि विश्रांती. मान मागे सैल सोडून रिलॅक्स. आता आपण शिकणार आहोत वज्रासन. वज्रासन हे एकमेव आसन आहे जे आपण जेवणानंतर करू शकतो. ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे किंवा गुडघ्याचं ऑपरेशन झालं असेल त्यांनी वज्रासन करणं टाळायचं आहे.
ज्यांना पाठदुखीचा त्रास आहे त्यांच्यासाठी कशा प्रकारे थांबायचं आहे हे मी तुम्हाला दाखवीन. तर वज्रासनाचे कॉन्ट्राइंडिकेशन्स फक्त गुडघेदुखीचा ज्यांना त्रास आहे आणि प्रचंड पाठदुखीचा त्रास आहे, लंबर मध्ये जर गॅप असेल तर मात्र वज्रासन करणं टाळायचं आहे. तर याचे फायदे काय आहेत? याच्याने आपल्याला ज्यांना वेट लॉस करायचं आहे त्यांच्यासाठी उपयुक्त, अन्न पचन खूप चांगलं सुधारतं. हे एकमेव असं आसन आहे की जे तुम्ही जेवणानंतर करू शकता. जेवणानंतर जर तुम्ही 5-10 मिनिटासाठी वज्रासनामध्ये बसलात तर खाल्लेलं अन्न खूप चांगल्या प्रकारे पचलं जातं. त्यामुळे पोटासंबंधी जे काही विकार आहेत, गॅसेसचा जर काही त्रास असेल, पित्ताचा त्रास होत असेल तर तो कमी व्हायला मदत होते. तर हे कसं करायचं आपण बघून घेऊया आणि मग आपण एकत्रित करूया. दर्शनाताई तुम्ही करायला हरकत नाहीये कारण की त्या जुन्या साधक आहेत, त्याला माहिती आहे. जे नवीन आहेत त्यांनी आधी बघून घ्या कसं केलं जातं. तर इथे तुम्हाला एक नॅपकिन जवळ ठेवायला हरकत नाहीये. ज्यांना अँकल जॉईंट्स मध्ये काही त्रास आहे किंवा गुडघेदुखीचा खूप जास्त त्रास आहे त्यांनी एखादं नॅपकिन जवळ ठेवायचं. बाकीच्यांनी बघा दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ आहेत आणि वज्रासनासाठी आपल्याला एक एक पाय फोल्ड करायचा आहे. सुरुवातीला उजवा पाय फोल्ड करायचा, त्याचं पाऊल उजव्या सीट खाली घ्यायचं. मग डावा पाय फोल्ड करायचा, त्याचं पाऊल डाव्या सीट खाली घ्यायचं. बघा समोरून दोन्ही गुडघे जुळलेले आहेत, मांड्या जुळलेल्या आहेत. आता सीटचा भाग जो आहे आपला तो बरोबर दोन्हीही तासांच्या मध्ये येईल. सीटचा भाग बरोबर दोन्हीही टाचांच्या मध्ये पायाचे अंगठे जे आहेत ते एकमेकांना स्पर्श करतील अशा स्थितीमध्ये असते. ही आहे वज्रासनाची आदर्श स्थिती. आता ज्यांना मांड्यांमध्ये समजा गॅप राहत असेल तर त्यांनी काय करायचं? नॅपकिन घ्यायचा, नॅपकिनची घडी करायची आणि ती आपल्या दोन्हीही मांड्या किंवा गुडघ्यांच्या मध्ये ठेवायची आणि अशा प्रकारे तुम्ही वज्रासनामध्ये बसू शकता. किंवा ज्यांना अँकल जॉईंट्स मध्ये त्रास आहे म्हणजे आपल्या घोट्याचा जो भाग आहे तिथे समजा जास्त वेळ बसणं शक्य नाही, आपल्या शरीराचा भार आपल्या ह्या अँकल जॉईंट्स वरती जातो, मग जर तिथे तुम्हाला अनकम्फर्टेबल वाटत असेल तर पुन्हा अशीच नॅपकिनची घडी घ्यायची आणि ती आपल्या अँकल जॉईंटच्या खाली ठेवायची. बघा अशा प्रकारे. वज्रासन शक्यतो मॅट वर बसून करा. खाली चटई किंवा चादर असेल तर गुडघ्यांना आणि अँकल जॉईंट्सला दुखापत होऊ शकते. तर अशा प्रकारे तुम्ही नॅपकिनची घडी तुमच्या घोट्याच्या खाली घेऊन वज्रासनामध्ये बसू शकता. इथे पाठीचा कणा आपला नैसर्गिक सरळ राहतो. तर आता करायला हरकत नाहीये एकेका पायाने. सुरुवातीला बघा वज्रासन सोडताना कसं सोडायचं? आधी एक पाय सरळ करायचा, उजवा पाय सरळ करायचा आणि मग डावा पाय. ठीक आहे. तर आता सुरुवात करूया सगळ्यांनी एकत्रित. दोन्ही पाय जोडून घ्यायचे, हात शरीराच्या जवळ. एक एक पाय फोल्ड करायचा आहे. उजवा पाय फोल्ड करून त्याचं पाऊल उजव्या सीट खाली, डावा पाय फोल्ड करून त्याचं पाऊल डाव्या सीट खाली. दोन्ही हात आपल्या मांडीवर, हातांची बोटे जी आहेत ती गुडघ्याच्या दिशेने असतील. हाताची कोपरं शरीराच्या जवळ, खांदे रिलॅक्स. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा, अंगठा आणि पहिलं बोट यांचा एकमेकांना स्पर्श करूया. डोळे अलगद मिटून घ्यायचे आणि वज्रासनाची स्थिती आपली आपण तपासून पाहूया. बंद डोळ्याने संपूर्ण या स्थितीचा निरीक्षण करूया. समोरून मांड्या जुळलेल्या आहेत, गुडघे जुळलेले आहेत. सीटचा भाग बरोबर आपल्या दोन्हीही टाचांच्या मध्ये असेल. पायाचे अंगठे एकमेकांना स्पर्श करतील अशा स्थितीत. पाठीचा कणा सरळ, मान मध्यभागी आहे. डोळे अलगद मिटून जाणीव आपल्या श्वासाची. जेवणानंतर केलं जाणार एकमेव आसन. वज्र म्हणजे कठीण असं. इंद्राचं हे शस्त्र आहे वज्र. तर याच्यामध्ये आपली जी पायाची स्थिती आहे म्हणजे आपल्या पोटऱ्या ज्या आहेत त्या लॉक होतात. त्यामुळे रक्ताचा प्रवाह जो आहे हा आपल्या पोटाच्या दिशेने व्हायला सुरुवात होते. म्हणून जेवणानंतर जर आपण हे आसन केलं म्हणजे रक्ताचा प्रवाह हा आपल्या पोटाच्या दिशेने होतो आणि त्यामुळे खाल्लेलं अन्न नीट पचलं जातं. डोळे मिटून देहधारणा, प्राणधारणा. मेडिटेटिव्ह म्हणजे ध्यानात्मक पट्टीतलं हे आसन आहे. या स्थितीमध्ये आपण बराच वेळ
मेडिटेशन सुद्धा करू शकतो. जोड आपल्या श्वासाची, श्वास घेतोय, सोडतोय. इथे उदर श्वसन होतं. आपोआप आपला श्वास पोटापासून सुरू होतो. श्वास घेतोय, पोट हळूहळू बाहेर येत आहे, सोडतोय, आतल्या दिशेला जातोय. इथे करूया आपण एक मकार लांबवलेला ओमचा उच्चार. स्वतःशीच कनेक्ट होण्याचा हा एक उपाय आहे तो श्वास सोडूया. यथाशक्ती श्वास भरून घ्या. श्वास सोडत मकार लांबवलेला ओंकार. ओ. माझं शारीरिक आणि मानसिक आरोग्य अतिशय उत्तम आहे, औषध विरहित आणि व्याधी विरहित आहे. ही भावना आपल्या मनामध्ये अलगट डोळे उघडायचे आणि एकेका पायाने आपण वज्रासन जे घातलंय ते सोडून देऊया. एक एक पाय सरळ करूया, उजवा पाय आणि मग डावा पाय. वज्रासनातून पुढे जाणारी बरीचशी आसनं आहेत, ती आपण हळूहळू पुढे पाहणार आहोत. आज फक्त आपण वज्रासन विधिवत कसं करतात हे पाहिलं. जर अँकल जॉईंट मध्ये काही त्रास वाटत असेल तर थोडीशी पावलं एकमेकांना अशी आपटून घ्या, मोकळे करून घ्या. पायाचे स्नायू, पावलाचे स्नायू, अँकल जॉईंट्स. आणि सावकाश स्टँडिंग मध्ये उठून उभं राहायचंय. स्टँडिंग मध्ये विश्रांती, मान मागे, सई सोडायची, एका हाताने दुसऱ्या हाताला गट पकडायचं. आपण शाळेमध्ये सावधान आणि विश्राम जे शिकलोय त्यातलं विश्राम म्हणजे आपली स्टँडिंग मधली म्हणजे दंड स्थितीमधली विश्रांती स्थिती आहे. करूया आपण स्पॉट जॉगिंग. तिथल्या तिथेच थोडीशी जॉगिंग करायची. दोन्ही पाय जोडलेले, दोन्ही हाताची मुठी वळून घ्या, दोन्ही हात छातीपाशी आणि तिथल्या तिथे स्पॉट जॉगिंग करा. नजर एका बिंदूकडे स्थिर करा आणि तिथल्या तिथेच थोडीशी हालचाल. बरोबर. सावकाश थांबा, सावकाश थांबा. दोन्ही हात खाली घ्या. थोडा वेळ विश्रांती. श्वासाची गती वाढली असेल तर नाकाने श्वास घ्या आणि तोंडाने सोडा. रिलॅक्स. करणार आहोत आपण कटी चक्रासन. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचं. दोन्ही हात खांद्यातून सरळ. आपला डावा हात समोरून उजव्या खांद्यावर, उजवा हात मागून डाव्या कमरेवर आणि उजव्या बाजूला मागे वळून डाव्या पायाची टाच बघण्याचा प्रयत्न करा. हलकस ट्विस्टिंग संपूर्ण आपल्या कमरेच्या स्नायूंना. पुन्हा दोन्ही हात खांद्यातून सरळ. उजवा हात समोरून डाव्या खांद्यावर, डावा हात मागून उजव्या कमरेवर आणि डाव्या बाजूला मागे वळून उजव्या पायाची टाच पाहूया. दोन्ही पाय गुडघ्यातनं सरळ असतील. टाच पाण्याच्या नादामध्ये आपण गुडघे फोल्ड करतो, तसं न करता पाय दोन्ही गुडघ्यातून सरळ. पुन्हा दोन्ही हात खांद्यातून सरळ. आणि आता हीच कृती थोडीशी जलद असेल. एकदा उजवीकडे, एकदा डावीकडे. सुरुवात करू. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. थांबायचंय. 10 वेळा झालं की थांबायचंय. दोन्ही पाय जोडून घ्या, नजर समोर. जर तोल जात असेल तर पावलामध्ये अंतर घ्या. आपण करणार आहोत ताडासन स्ट्रेचिंग. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करा. खांदे कोपरा अगदी रिलॅक्स ठेवा. दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्या आणि आता हळूहळू आपल्याला दोन्ही हात सरळ डोक्याच्या दिशेने वर न्यायचे. हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफवलेली आहेत. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना करा. हाताचे तळवे आता सिलिंगच्या दिशेने स्ट्रेच करा. नजर एका बिंदूकडे स्थिर. जर तोल जात असेल तर पावलामध्ये अंतर घ्या किंवा दोन्ही पाय जुळले. नजर एका बिंदूकडे स्थिर करा आणि आता सावकाश आपल्या टाचा जमिनीपासून वर उचला आणि संपूर्ण शरीराला उभ्या कक्षेमध्ये स्ट्रेच द्या. ताण ताण, चेहरा शांत, फक्त हालचाल. ताण गेला आपल्या शरीरामध्ये आहे. छान.
जास्तीत जास्त स्ट्रेच स्ट्रेच स्ट्रेच. टाचा खाली. हात तसेच वर ठेवायचे आहेत. थोड्या वेळ टाचा खाली. नजर एका बिंदूकडे स्थिर करायची आहे आणि पुन्हा एकदा आपल्याला टाचा वर उचलायचे आहेत आणि खाली घ्यायचे. टाचा वर खाली. टाचा वर खाली. बरोबर. वर खाली. वर खाली. सावकाश थांबायचंय. हातांची बोटं एकमेकांमध्ये जी गुंफवलेली आहे ती सोडून द्या. दोन्ही हात थोडा वेळ खाली घ्या आणि विश्रांती. रिलॅक्स. मान मागे सैल सोडून द्या. पुन्हा दोन्ही पाय जोडून घ्यायचे. आपण थोडस साईडवर बेट करणार आहोत. दोन्ही पाय जोडलेले. हात शरीराच्या जवळ. आता दोन्ही हात पुन्हा डोक्याच्या दिशेने वर न्या. दोन्ही हात एकमेकांना समांतर असतील. बरोबर. आणि आता आपल्याला एकदा उजवीकडे बेंड व्हायचंय, एकदा डावीकडे. उजवीकडे डावीकडे. तोल जात असेल तर पायामध्ये अंतर घ्या आणि कृती करा. उजवीकडे डावीकडे. उजवीकडे. आपली अपर बॉडी हलतीये डावीकडे. उजवीकडे डावीकडे. उजवीकडे डावीकडे. सावकाश थांबायचं. दोन्ही हात खाली घ्यायचे आणि पुन्हा एकदा विश्रांती. करणार आहोत आपण आता हस्त पादासन. सुलभ हस्त पादासन. आपण स्ट्रेचिंग केलं, थोडस बेंडिंग केलं आणि आता एक हलकासा बॅकवर्ड बेंड आणि फॉरवर्ड बेंड. आता ज्यांना पाठीचा त्रास आहे, लंबर स्पॉन्डिलिसिसचा त्रास आहे, हाय ब्लड प्रेशर किंवा हृदयविकाराचा कुठलाही त्रास असेल, त्यांनी हे करणं टाळायचं आहे. तर सोपं आहे, आपण एकत्रित करू शकतो. दोन्ही पाय जोडून घ्या, हात शरीराच्या जवळ. आपला उजवा जो पाय आहे तो आपल्याला 1 ते 1.5 फुटापर्यंत पुढे घ्यायचा आहे. उजवा पाय 1 ते 1.5 फुटापर्यंत पुढे. बघा अशा प्रकारे. डावा पाय आपला सेंटर मध्येच आहे. ठीक आहे. फक्त एकच लक्षात घ्या, आपण पुढे झुकणार आहोत अशा प्रकारे आणि वर येताना आपल्याला हात अगदी तसेच वरती आणायचे. कुठेही हात वरती न नेता तिथल्या तिथेच आपल्याला कमरेतनं सरळ व्हायचंय. फक्त पुढे झुकताना आपण हात डोक्याच्या दिशेने वर घेऊन एक बॅकवर्ड बेंड घेऊन आपण हात थोडस आपण पुढे झुकणार आहोत कमरेतनं आणि उलट चाल करताना फक्त आपण तिथल्या तिथे सरळ होणार आहोत. एवढं लक्षात द्यायचं. ठीक आहे. तर आता सुरुवात करूया. आपला उजवा पाय आपण 1 ते 1.5 फुटापर्यंत पुढे घेतलाय. ज्यांना हाय ब्लड प्रेशर आहे, वर्टिगो, मायग्रेनचा त्रास असेल, त्यांनी पुढे झुकणारी कृती टाळायची आहे. आणि आता सुरुवात करूया. दोन्ही हात सरळ डोक्याच्या दिशेने वर घ्या. एक हलकासा बॅकवर्ड बेंड घ्या आणि हळूहळू आपल्याला कमरेतनं पुढे झुकायचंय. म्हणजे आधी डोकं पुढे न घेता कमरेतनं पुढे झुकायचं. दोन्ही हात जे आहेत हे पावलाजवळ नेण्याचा प्रयत्न करा. जर हात पावलापर्यंत पोहोचत नसतील तर हात जमिनीकडे सैल सोडून द्या. खांदे एकदम रिलॅक्स ठेवा. खांदे एकदम रिलॅक्स. आणि आता आपली हनुवटी गळ्याकडे घेऊन जा. म्हणजे आपोआप आपलं कपाळ उजव्या गुडघ्याच्या दिशेने येईल. हनुवटी गळ्याकडे न्या म्हणजे कपाळ उजव्या गुडघ्याकडे येत आहे आणि इथे यथाशक्ती थांबा. बघा डाव्या पायाचे हॅमस्ट्रिंग्स मसल्स पूर्णपणे ताणले गेले. पाठीच्या मणक्यावर ताण आहे, पोटावरती प्रेशर आहे. रक्ताचा प्रवाह हा डोक्याच्या दिशेने होतो आणि हळूहळू तिथल्या तिथेच सरळ. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ व्हा. उजवा पाय पुन्हा मध्यभागी येईल आणि थोडा वेळ विश्रांती. रिलॅक्स. बघा रक्ताच्या प्रवाहामध्ये जो बदल झालेला आहे तो पुन्हा एकदा पूर्ववत होतोय. रिलॅक्स. हीच कृती आता विरुद्ध बाजूने. पुन्हा दोन्ही पाय जोडून घ्या, हात शरीराच्या जवळ आणि आता डावा पाय 1 ते 1.5 फुटापर्यंत पुढे घ्यायचा आहे. बरोबर. दोन्ही हात सरळ डोक्याच्या दिशेने वर घ्या. आता आपण थोडस श्वासाकडे लक्ष देऊन ही कृती करणार आहोत. श्वास घेत एक हलकासा बॅकवर्ड बेंड. चेहरा सिलिंगकडे जाईल.
आणि श्वास सोडत हळूहळू कमरेतनं पुढे झुका. आपले हात डाव्या पावलाजवळ नेण्याचा प्रयत्न करा किंवा जमिनीकडे सैल सोडून द्या. खांदे अगदी लूज सोडा आणि इथे आपली हनुवटी गळ्याकडे घेऊन जा, म्हणजे आपोआप आपलं कपाळ डाव्या गुडघ्याच्या जवळ येईल. खांदे रिलॅक्स, पोटाचे स्नायू रिलॅक्स. शक्य असेल तर डोळे मिटून घ्या. तोल जात असेल तर डोळे उघडेच ठेवा आणि आपल्या श्वासाकडे लक्ष. श्वास घेतोय, सोडतोय. डाव्या पायाचे संपूर्ण मसल्स ताणले गेले आहेत. डाव्या ओटीपोटावर प्रेशर आहे आणि पाठीच्या मणक्यावर ताण आहे. यथाशक्ती थांबायचंय. नॉर्मल श्वास चालू आहे. आणि उलट चाल करताना हळूहळू श्वास घेत घेत तिथल्या तिथे सरळ. श्वास घेत घेत सरळ. डावा पाय पुन्हा मध्यभागी येईल आणि विश्रांती. रिलॅक्स. करूया आपण हिप रोटेशन. दोन्ही पायांमध्ये अंतर तसंच ठेवायचं. दोन्ही हात आपल्या कमरेवर ठेवायचे. आणि आता सुरुवात करूया. आपली कंबर एकदा उजवीकडे, पुढे, डावीकडे, पाठीमागे. 5 वेळेला क्लॉकवाईज रोटेशन. 2, 3, 4, 5. अँटी क्लॉकवाईज. कंबर डावीकडे, पुढे, उजवीकडे, पाठीमागे. 1, पाय गुडघ्यात सरळ असतील. 2, 3, 4 आणि 5. 5 वेळा पूर्ण झालं की थांबायचंय. दोन्ही हात खाली घ्यायचे आणि सावकाश बैठक स्थितीमध्ये यायचंय. बैठक स्थितीमध्ये विश्राम. आता आपण बघूया पाठीवर पडून विश्रांती कशी घ्यायची आणि शवासनाची आदर्श स्थिती काय आहे हे आधी बघून घ्या. तर इथे आपल्याला एका कुशीला वळून पाठीवर पडून विश्रांती. नेहमी लक्षात ठेवायचं की कुठल्याही एका कुशीला वळायचं आणि आपण झोपायला जातो किंवा झोपेतून उठतो त्यावेळेला एका कुशीला वळूनच झोपायला जायचं आणि झोपेतून उठायचं. बघा दोन्ही पायांमध्ये अंतर आहे. टाचा आतमध्ये आहे. पायांची बोटं बाहेरच्या बाजूला आहेत. दोन्ही हात शरीरापासून लांब आणि हाताची बोटं अर्धवट मिटलेली. आपली मान डावीकडे, उजवीकडे किंवा मध्यभागी. ही आहे श्वास आपली पाठीवर पडून म्हणजे शयन स्थितीमधली विश्रांती स्थिती आणि शवासनाची आदर्श स्थिती. आपली संपूर्ण साधना झाली की आपण 5 मिनिटासाठी शवासन घेतो. तर त्याची ही आदर्श स्थिती आहे. ठीक आहे. सगळ्यांनी तर सुरुवात करा. एका कुशीला वळा आणि पाठीवर पडून विश्रांती घ्या. दोन्ही पायांमध्ये अंतर असेल 1 ते 1.5 फुटाचं. टाचा आतल्या बाजूला, पायाची बोटं बाहेरच्या दिशेला. दोन्ही हातांची बोटं अर्धवट मिटलेली. डोळे अर्धवट मिटलेले. आपली मान डावीकडे, उजवीकडे किंवा मध्यभागी. संपूर्ण पाठीचा मणका जमिनीच्या दिशेने अगदी सैल सोडून द्यायचा आहे. रिलॅक्स. जोड आपल्या श्वासाची. श्वास घेतोय, पोट हळूहळू वर येत आहे. श्वास सोडतोय, ते जमिनीच्या दिशेने जातोय. पुन्हा श्वास घेतोय, पोट वर येत आहे. श्वास सोडतोय, जमिनीच्या दिशेने जात आहे. सहज सुरू असणाऱ्या श्वासाकडे आपलं लक्ष आहे. करूया आपण अर्ध पवन मुक्तासन. आधी बघून घ्या कसं केलं जातं, मग आपण एकत्रित करू. फक्त एका कुशीला वळा आणि बघून घ्या अर्ध पवन मुक्तासन. ज्यांना सर्वायकल आणि पाठीचा त्रास आहे त्यांनी करणं टाळायचं आहे. पूर्ण पवन मुक्तासनाची ही आधीची पायरी आहे. तर इथे दोन्ही पाय जोडून घ्यायचे, हात शरीराच्या जवळ घ्यायचे. आपला उजवा जो पाय आहे तो आपल्याला टप्प्याटप्प्याने 90 डिग्री वर घ्यायचा. बघा दोन्ही पाय जोडलेले आहेत. उजवा पाय आपण 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80 आणि 90
असा 90 डिग्री वर घेणार आहोत आणि मग तो पाय फोल्ड करणार आहोत आणि उजव्या पायाला आपल्या हाताचा विळखा द्यायचा. एका हाताने दुसऱ्या हाताचं मनगट पकडायचं किंवा हाताची बोटं एकमेकांमध्ये गुंफून हा विळखा आपण देऊ शकतो. ही स्थिती आपली पक्की झाली की मग डोकं सावकाश वर उचलायचं आणि आपली हनुवटी, नाक किंवा कपाळ उजव्या गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न करायचा. हे झालं अर्ध पवन मुक्तासन. ज्यांना गॅसेसचा त्रास आहे त्यांच्यासाठी उपयुक्त. आणि उलटचाल करताना डोकं नियंत्रित जमिनीवर ठेवायचं, हाताचा विळखा सोडून द्यायचा, उजवा पाय पुन्हा 90 डिग्री वर आणि तो नियंत्रित जमिनीवर. 80, 70, 60, 50, 40, 30, 20, 10 आणि 0 असं करत उजवा पाय पुन्हा खाली येईल. ठीक आहे, सुरुवात करूया आपण आता एकत्रित. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, खांदे एकदम रिलॅक्स ठेवा, पाठीचा मणका जमिनीकडे सैल सोडून द्या. आणि आता सुरुवात करूया. उजवा पाय टप्प्याटप्प्याने वर ठेवूया. उजवा पाय 10 अंश वर, मग 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90. पाय गुडघ्यातनं सरळ असेल. गुडघेदुखीचा त्रास असेल तर पाय फोल्ड करायला हरकत नाही. बाकीच्यांनी जो पाय 90 डिग्री वर आहे तो आता फोल्ड करा आणि उजव्या पायाला आपल्या हातांचा विळखा द्या. एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडा किंवा हाताची बोटं एकमेकांमध्ये गुंफून हा विळखा द्या. आपलं डोकं पूर्णपणे जमिनीवर आहे. उजवं पाऊल जमिनीकडे सैल सोडून द्या. डावा पाय जमिनीवर रिलॅक्स असेल, खांदे रिलॅक्स, डोळे अलगद मिटून उजव्या उठी पोटावरती आलेला प्रेशर त्याकडे लक्ष. जोड श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. ज्यांना वेट लॉस करायचा आहे, पोटाचा वाढलेला आकार कमी करायचा आहे, त्यांच्यासाठी हे पवन मुक्तासन अतिशय फायदेशीर आहे. आता ज्यांना सर्वायकल आणि पाठीचा त्रास आहे त्यांनी डोकं वर उचलायचं नाहीये. बाकीच्यांनी डोकं वर उचलून आपली हनुवटी किंवा नाक उजव्या गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न करा. अट्टाहास नसेल, यथाशक्ती प्रयत्न. पुन्हा नॉर्मल श्वास चालू. श्वास घेतोय, सोडतोय. यथाशक्ती थांबा. श्वासाकडे लक्ष आहेच. 5, 4, 3, 2, 1. डोकं जमिनीवर, हाताचा विळखा सोडून द्या. उजवा पाय पुन्हा 90 अंशापर्यंत वर येईल आणि तो सावकाश खाली. उजवा पाय 80 डिग्री खाली येईल, मग 70, 60, 50, 40, 30, 20, 10, 0. विश्रांती घ्या, थोडा वेळ रिलॅक्स. क्रॅम्प आल्यासारखं वाटत असेल तर थोडस पावलांमध्ये, पावलांच्या बोटांमध्ये हालचाल करा. आणि आता हीच कृती विरुद्ध बाजूने दोन्ही पाय जोडून हात शरीराच्या जवळ आणि आता डावा पाय टप्प्याटप्प्याने वर घेऊया. डावा पाय आपल्याला 10 अंश वर, गुडघ्यातनं सरळ आहे. मग 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90. डावा पाय फोल्ड करा. पाऊल जमिनीकडे सैल सोडून द्या. डाव्या पायाला हाताचा विळखा द्या. डोकं वर न उचलता हा विळखा देण्याचा प्रयत्न करा. उजवा पाय जमिनीवर अगदी रिलॅक्स आहे. डावं पाऊल जमिनीकडे सैल सोडलंय. डोळे मिटून विरुद्ध बाजूने या स्थितीचा अनुभव घेऊया. डाव्या पोटी पोटावरती आलेला प्रेशर, जोड श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. आणि आता सावकाश डोकं वर उचलून आपली हनुवटी, नाक किंवा कपाळ डाव्या गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न. खांदे रिलॅक्स, डोळे मिटून पुन्हा एकदा देहधारणा, प्राणधारणा. कमीत कमी अट्टाहास, जास्तीत जास्त लांब. 5, 4, 3, 2, 1. उलटचाल. डोकं नियंत्रित जमिनीवर, हाताचा विळखा सोडून द्या. डावा पाय 90 डिग्री वर आणि तो टप्प्याटप्प्याने खाली. 80, 70, 60, 50, 40, 30, 20, 10, 0. रिलॅक्स. जेवढी आपण कंट्रोल मुवमेंट करू
तेवढा आपला आपल्या विचारांवरती सुद्धा तेवढाच एक कंट्रोल येतो असं म्हटलं जातं. आपण त्याचा अनुभव घेऊच या वर्गामध्ये. विश्रांती, दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या आणि रिलॅक्स. ज्यांना श्वासाची गती वाढल्यासारखी वाटेल त्यांनी नाकाने श्वास घ्या आणि तोंड उघडून संपूर्ण श्वास सोडा. खांदे रिलॅक्स. श्वास घेतोय सोडतोय. डोळे मिटलेलेच आहेत. एक हलकस स्मित असते चेहऱ्यावरती. सावकाश एका कुशीला वाढायचंय आणि हाताच्या आधाराने बैठक स्थितीमध्ये यायचंय. अगदी सावकाश, कुठलीही गडबड घाई न करता. विश्रांती. आपण बघूया अर्ध पद्मासन कसं घातलं जातं. अर्ध पद्मासनासाठी दोन्ही पाय जोडून घ्यायचे. आपला उजवा जो पाय आहे कुठलाही एक पाय फोल्ड करायचा, त्याचं पाऊल दुसऱ्या पायाच्या मांडीवर ठेवायचं आणि जो पाय सरळ आहे तो पाय फोल्ड करून त्याचं पाऊल जे आहे ते दुसऱ्या पायाच्या मांडीच्या खाली ठेवायचं. तर हे झालं आपलं अर्ध पद्मासन. आणि पूर्ण पद्मासनासाठी आपलं जे पाऊल मांडीच्या खाली जे आपण ठेवलंय तेच आपण विरुद्ध पायाच्या मांडीच्या वर ठेवायचं. तर हे झालं आपलं पूर्ण पद्मासन. दोन्हीही पावलं क्रॉस होऊन आपल्या विरुद्ध पायाच्या मांडीवरती असतात. हे झालं आपलं पूर्ण पद्मासन. इथे पूर्ण पद्मासन जेव्हा आपण घालतो तेव्हा आपले गुडघे जे आहेत हे पूर्णपणे जमिनीकडे पाहिजेत. ते असे तरंगते नको. तरंगत असतील तर आपण हे पूर्ण पद्मासन करणं टाळायचं आहे. पद्मासनाची आदर्श स्थिती म्हणजे आपल्या मांड्या आणि आपले गुडघे पूर्णपणे जमिनीवरती असतात. आपला बेस जो आहे तो पूर्णपणे जमिनीवरती पक्का असतो. ज्यांना पूर्ण पद्मासन घालणं शक्य नाहीये त्यांनी अर्ध पद्मासन घालू शकता. म्हणजे जो पाय आपला वर आहे तो विरुद्ध पायाच्या मांडीच्या खाली घेऊन तुम्ही ही कृती करू शकता. ज्यांना अर्ध आणि पूर्ण पद्मासन करणं जमतच नाहीये त्यांनी सुखासन घालायला हरकत नाहीये. जे आपण काल शिकलो सुखासन म्हणजे डाव्या पायाला कुठल्याही एका पायाच्या मांडीला पाऊल लावून घ्यायचं आणि पोटरी आणि मांडीच्या मध्ये जो गॅप आहे त्याच्यामध्ये दुसऱ्या पायाचं दुसरं पाऊल जे आहे ते ऍडजस्ट करून घ्यायचं. अशा प्रकारे तुम्ही या स्थितीमध्ये बसू शकता. ज्यांना अर्ध आणि पूर्ण पद्मासन जमत नाहीये त्यांनी अशा प्रकारे सुखासनामध्ये बसायला हरकत नाही. ठीक आहे, मग आता आपण सुरुवात करूया. अर्ध किंवा पूर्ण पवनमुक्तासन अर्ध किंवा पूर्ण पद्मासन घालण्याचा प्रयत्न. दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ. कुठलाही एक पाय फोल्ड करा. त्याचं पाऊल जे आहे ते विरुद्ध पायाच्या मांडीवर ठेवा. ज्यांना पूर्ण पद्मासन घालायचं आहे त्यांनी तेच पाऊल विरुद्ध पायाच्या मांडीवर ठेवा. ज्यांना अर्ध पद्मासन घालायचंय त्यांनी जो पाय सरळ आहे त्याचं पाऊल दुसऱ्या पायाच्या मांडीच्या खाली घ्या. इथे आपल्या पाठीचा मणका सरळ राहण्यासाठी दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवायचे. थोडस पुढे झुकायचं. सीटचा भाग मागे ढकलायचा आणि पाठीतनं पुन्हा सरळ व्हायचं. इथे म्हणजे आपले पाठीचे स्नायू सरळ राहतात. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. डोळे अलगद मिटून घ्यायचे आहेत आणि संपूर्ण पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा सुखासन आपण जी काही बैठक धारण केली आहे त्या बैठकीचं निरीक्षण करूया बंद डोळ्यांनी. जोड आपल्या श्वासाची. आपण करूया समान श्वसन. मी काही अंक काउंट करीन त्याप्रमाणे आपल्याला श्वास घ्यायचा आहे आणि श्वास सोडायचा आहे. 1 ते 4 अंक मी सरळ मोजेल तेव्हा आपल्याला श्वास घ्यायचा आहे आणि 4 ते 1 अंक मी जेव्हा उलट्या क्रमाने मोजेल त्यावेळेला आपल्याला घेतलेला श्वास सावकाश सोडून द्यायचा आहे.
आपण इक्वल ब्रिदिंग करतोय, समान श्वसन. प्राणायामाची पूर्वतयारी म्हणून आपण ह्या सगळ्या गोष्टी करत आहोत. डोळे अलगद मिटलेले, चेहरा शांत, कपाळावर कुठलीही आठी नसेल, हातांची ज्ञानमुद्रा आहे. तो श्वास सोडून द्या. एक सहज श्वास भरून घेताना आपलं पोट हळूहळू बाहेर येत आहे. 1, 2, 3, 4. संथ गतीने श्वास सोडून देताना आपलं पोट हळूहळू आतल्या दिशेला जाईल. 4, 3, 2, 1. श्वास घेण्याची आणि सोडण्याची कृती आपली इक्वल आहे, समान आहे. पुन्हा एकदा एक सहज श्वास भरून घेऊया. आपलं पोट हळूहळू बाहेर येत आहे. 1, 2, 3, 4. संथ गतीने श्वास सोडूया. पोट आतल्या दिशेला जाईल. 4, 3, 2, 1. विदाउट काउंटिंग पुढची 3 आवर्तनं आपापल्या क्षमतेने आपण श्वास घेऊया आणि सोडूया. सुरुवात करूया. पुन्हा एकदा आहे तो श्वास सोडून एक सहज श्वास भरून घेऊया. पोट हळूहळू बाहेर येत आहे. संथ गतीने श्वास सोडूया. पोट आतल्या दिशेला जातोय. पुन्हा एकदा एक सहज श्वास भरून घेऊया. पोट बाहेर. श्वास सोडताना पोट आतमध्ये. लास्ट राउंड. श्वास घेत पोट बाहेर. श्वास सोडत पोट आतमध्ये. एक हलकस स्मितहास्य चेहऱ्यावरती. जीभ तोंडाच्या आतमध्ये सही सोडून द्यायची. पायाच्या नखापासून ते टाळोपर्यंत संपूर्ण देह त्याचं निरीक्षण. ज्यांना बैठक बदलायची आहे ते बैठक बदलू शकतात. साधी मांडी घालायला हरकत नाहीये. हातांची ज्ञानमुद्रा. करणार आहोत 3 मकार लांबवलेले ओमचे उच्चार. पहिल्या उच्चारासाठी खोलवर दीर्घ श्वास. श्वास सोडत ओंकार. ओम. खोलवर दीर्घ श्वास. ओम. खोलवर दीर्घ श्वास. ओम. शांतीपाठ. दोन्ही हात जोडून घेऊया आणि माझ्या मागोमाग आपणही बोला. ओम पूर्णमद पूर्णमिदं ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. जोडलेले हात डोक्याच्या दिशेनेवर. आपापल्या क्षमतेने कमरेनं पुढे झुकूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपली संपूर्ण साधना ओमला समर्पित. शरणागत नतमस्तक भाव. मनोमन आपले आई वडील, गुरुजन आणि इष्टदेवता यांचं स्मरण. त्यांच्या आशीर्वादाने आपल्या दिवसाला सुरुवात करूया. सावकाश श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तं नेत्र स्पर्श.
अनुकंठोळी उघडून एक दृष्टी समोर असलेल्या ओमकडे. हरिओम. धन्यवाद. आपला आजचा वर्ग इथे संपन्न होत आहे. भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. सगळ्यांना शुभ दिवस. मीटिंग एंड करते सगळ्यांसाठी. हरिओम.